पाऊस पडण्याचं कारण म्हणजे की बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं होतं आणि ते इंटेन्सिफाय होऊन डिप्रेशन झालं आणि ज्यावेळी ते इंटेन्सिफाय होतं त्यावेळी आपले जे मान्सूनचे जे वारे आहेत ते स्ट्रॉंग होतात आणि त्यामुळं कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर जास्त पाऊस पडतो आणि अशीच परिस्थिती गेल्या 3 ते 4 दिवसांपासून दिसून आली होती आणि त्यामुळे मुंबईसह पुण्याचे जे घाटमाथे आहे तिथे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद आपल्याला झालेली दिसून आली. सध्या कसा आहे, विंड फ्लो कसा आहे आणि सध्या स्थिती काय आहे? राईट. आता आपण इथं जर बघितलं तर मान्सूनचे जे वारे आहेत ते सक्रिय झालेले आहेत. आता हे जमिनीपासून 1.5 किलोमीटरच्या अंतरावर बघितलं तर कोकण किनारपट्टीवर पूर्ण चांगल्या मान्सूनचे वाऱ्यांची स्थिती आहे आणि इथे जर बघितलं तर इथे एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे आणि ते पुढे सरकताना दिसतंय. आणि सॅटेलाईट इमेजरीमध्ये बघितलं तर मुंबई आणि आजूबाजूचा प्रदेश तिथे चांगल्या ढगांची निर्मिती होऊन जोरदार ते मुसळधार पाऊस होताना आपल्याला दिसतो आहे. आणि येणाऱ्या 4 ते 5 दिवसांचा जर अंदाज बघितला तर कोकण किनारपट्टी त्याचबरोबर घाटमाथे इथे रेड अलर्ट दिला गेलेला आहे. आणि उद्याचं जर बघितलं तर कोकण किनारपट्टीच्या काही भागांना ऑरेंज आहे आणि त्याचबरोबर रायगड आणि पुण्याच्या घाटमाथ्यांना रेड अलर्ट आहे, पालघरला रेड अलर्ट आहे आणि नाशिकच्या घाटमाथ्यांनासुद्धा रेड अलर्ट उद्याच्यासाठी आहे. परवा जर बघितलं तर रायगडला ऑरेंज आहे, त्याचबरोबर पुण्याचे जे घाटमाथे आहे तिथे रेड आहे. इतर ठिकाणी आपण बघू शकतो येलो अलर्ट आहे आणि विदर्भातील काही ठिकाणी येलो अलर्ट आहे. 9 तारखेनंतर पावसाचा जोर बऱ्यापैकी कमी झालेला आपल्याला सर्वत्र दिसेल आणि 10 तारखेनंतर पाऊस बऱ्यापैकी कमी झालेला आपल्याला अजून दिसेल. सर, शेतीसाठी हा पाऊस कसा आहे? शेतीसाठी म्हटलं तर कोकण किनारपट्टी मध्ये भात लागवडीसाठी चांगली परिस्थिती आहे कारण चांगल्या प्रकारे पाऊस झालेला दिसून येतो आहे. परंतु जे पर्जन्यछायेचे प्रदेश आहेत ज्यामध्ये मध्य महाराष्ट्रातला बराचसा भाग आणि पूर्ण मराठवाडा इकडे पावसाचं प्रमाण अजूनही कमी आहे आणि त्यामुळं शेतीविषयी जर विचाराल तर शेतकऱ्यांनी पावसाच्या प्रमाणानुसार त्या रिजनमध्ये कशा प्रकारचा पाऊस झाला आहे त्यानुसार त्यांनी पुढचं नियोजन करणं गरजेचं आहे किंवा शेतीचं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. सर, राज्याच्या अनेक भागांमध्ये अजूनही पावसाची प्रतीक्षाच आहे किंवा म्हणावं तसा पाऊस पडत नाही, त्याची काय कारण आहे? जसं मी सांगितलं की पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये जास्त पाऊस पडत नाही कंपेअर टू कोकण किनारपट्टी आणि घाटमाथे. त्याचं कारण म्हणजे मान्सूनचे वारे खूप स्ट्रॉंग येतात आणि जो काही पाऊस पडतो तो कोस्टल आणि सह्याद्रीच्या रांगांमुळं तिथे आर्द्रता किंवा खूप हे वारे अडवले जातात आणि उंच ढगांची निर्मिती होऊन जो काही पाऊस पडतो तो घाटमाथे किंवा कोस्टल रिजनला पडतो आणि इंटेरियर महाराष्ट्र असेल म्हणजेच पर्जन्यछायाचा प्रदेश पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा असेल तर तिकडे ही ढगं पोचता त्यातलं आर्द्रता खूप कमी झालेली असते आणि पाऊस कंपॅरेटिव्हली खूपच कमी या रिजनमध्ये पडतो आणि तसंच रिजन त्यामुळेच इकडे पाऊस कमी झालेला आहे. कधी पाऊस होऊ शकतो? जनरली ज्यावेळी एखादं बंगालच्या उपसागरातल्या सेंट्रल रिजनवर एखादं सिस्टम बनते आणि ती पुढे या रिजनवरून जाते अशावेळी तिकडे जास्त पाऊस पडतो आणि आपण सरासरी जर बघितलं तर ऑगस्टच्या एंडला किंवा सप्टेंबरला ह्या ठिकाणी आपल्याला जोरदार पावसाची शक्यता असते. आत्ता जर बघितलं तर अशाच प्रकारचं जर आपण याच्या आधी जरी बघितलं असेल जुलै आणि ऑगस्टमध्ये या रिजनमध्ये खूप मुसळधार पाऊस कधी आपल्याला पडताना दिसत नाही. इथे हलक्या ते मध्यम स्वरूपाचाच पाऊस पडत असतो, फक्त कंटिन्युटी त्याची असणं गरजेचं असतं पिकांसाठी. सर, एल निनोमुळं पावसाचं प्रमाण कमी असेल असा अंदाज सगळ्यांनी वर्तवण्यात आले होते, मात्र आता जो पाऊस पडतो तर त्याच्यावरनं खूप सगळं सोशल मीडियावरती उलटसुलट चर्चा आहे, त्याकडे तुम्ही कसं बघता? एल निनो ज्यावेळी असतो त्यावेळी पाऊस पडतच नाही असं होत नाही आणि मान्सून येत नाही असंही कधी होत नाही आणि पाऊस पडतो. इवन अशा प्रकारचा सुद्धा पाऊस एल निनोच्या वर्षी पडतो. परंतु ज्यावेळी आपण पूर्ण सीझनचा विचार करतो अशावेळी पाऊस कमीच पडलेला आपल्याला दिसून आलेला आहे आणि आत्ता एल निनो कंडिशन्स सक्रिय आहेत आणि येणारे अजून मान्सून संपलेलं नाही. मान्सून हा जुलैचा पूर्ण बाकी आहे अजून. ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यांचे जे पाऊस आपल्याकडे येईल, पावसाची आकडेवारी येईल आणि त्यानंतर आपल्याला क्लिअरली सांगता येईल की एल निनोचा प्रभाव त्यावर किती पडलेला आहे. आणि आत्ता 10 तारखेनंतर परत पाऊस कमी होण्याचे चान्सेस आहे. त्यामुळं एल निनोचा प्रभाव कमी झालेला आहे असं आपण डायरेक्टली म्हणणं बरोबर ठरणार नाही. एल निनोचा प्रभाव यावर्षीच्या मान्सूनवर नक्कीच असणार आहे आणि भारतीय हवामान विभागाने जसं सांगितलेलं आहे की
यावर्षीचा जो पाऊस आहे तो सरासरीच्या 90% इतकाच पडण्याची शक्यता आहे आणि आपण तसं ऑब्झर्व करतो आणि मॉनिटर करतो. सर, जून महिन्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला होता. ती तूट या पावसाने जे सध्या सुरू आहे त्याने भरून निघाली आहे का? पूर्ण महाराष्ट्राचा जर विचार कराल तर नक्कीच त्यामध्ये तुटीमध्ये घट निर्माण झालेली आहे. परंतु या सगळ्या तुटीचं कंट्रीब्युशन जे आहे ते घाटमाथे आणि कोकण किनारपट्टीला जो पाऊस पडला आहे त्यामुळं ती घट भरून निघालेली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये अजूनही तूट 25 ते 30% आहे.